उद्या 18 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होईल. त्याचबरोबर 27 ऑक्टोबर रोजी मंगळाचा प्रवेश वृश्चिक राशीमध्ये होईल आणि शनीचं सध्या गोचर हे मीन राशीमधूनच होत आहे. त्यामुळे पुढे जाऊन मंगळ, शनी आणि गुरु हे एका त्रिकोणातून गोचर करत आहेत. म्हणजेच त्याला शास्त्रामध्ये नवम पंचम योग म्हणतात. कुंभ राशीसाठी मंगळ दशम भावातून म्हणजेच कर्मभावातून गोचर करेल. गुरु हा षष्ठम भावातून गोचर करेल, तोही स्वतःच्या उच्च समजणाऱ्या कर्क राशीतून. आणि शनीचं गोचर सध्या कुंभ राशीसाठी द्वितीय भावातून होत आहे. त्यामुळे ही संयोजना अत्यंत कर्मप्रधान, जबाबदारी वाढवणारी आणि आत्मविश्वासाने यश देणारीच आहे. मंगळ हा विचार आणि कृती या दोन्ही गोष्टींचाच राशीस्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही विचाराकडून कृतीकडे जाताल आणि कृतीतून फलाकडे प्रवास करताल. मित्रांनो, 13 वर्षातून गुरुचं गोचर कर्क राशीमधून उच्च होईल आणि तुमच्यासाठी तो षष्ठम भावातून गोचर करणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनो, गेल्या काही काळात तुम्ही जे शिकलात, जसे की संयम शिकला, वास्तवदृष्टी शिकला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संघर्ष शिकलात, त्याचं आता फळ मिळण्याचा काळ सुरू होईल. मंगळ 10व्या भावात गोचर करेल आणि तुमच्या कृतीला तो एक प्रकारची ज्वाला देईल. तो काय म्हणेल, थांबू नका, आता काम करा. त्याचबरोबर षष्ठम भावातून होणारा गुरुचं गोचर तुमची परीक्षा घेतोय. तुमचं ज्ञान तो कृतीत उतरवतोय का? आणि शनी द्वितीय भावात शांतपणे काय सांगतो तुम्हाला, की कुंभ राशीच्या व्यक्तींनो जपून बोला, कारण आता तुमचे शब्द तुमचं भविष्य ठरवणार आहेत. ठीक आहे, हा काळ थोडासा कठोर आहे, पण तो न्याय देणारा आहे आणि तो तुम्हालाच न्याय देणार आहे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि संयम आणि शिस्त हे तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये शिकलेलाच आहात. कुंभ राशीचा काळ जो आहे तो कर्मातून तेज मिळवण्याचाच आहे. जे तुम्ही पेरलं तेच उगवणार आहे आणि जे सहन केलंय ना ते आता फळ देणार आहे. या तिन्ही ग्रहांचा सविस्तर परिणाम कसा होईल आता हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात बघूया. दशम भावातला मंगळ हा अत्यंत बलवान असतो. तो म्हणजे कर्मभाव आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे, कार्यक्षेत्र आहे आणि तो समाजातील स्थान पण समजला जातो. आणि मंगळ इथे येतो वृश्चिक राशीमध्ये, बलवान होतो स्वतःच्या राशीत. त्यामुळे ही कृतीची वेळ सुरू होते, विचार करण्याची नाही. याचे सकारात्मक परिणाम काय होतात? तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन गती येते. दीर्घकाळापासून अडलेलं काम पूर्ण होतं. त्या संबंधित सूत्रेसुद्धा हलण्यास सुरुवात होते. आत्मविश्वासात झपाट्याने वाढ होते. तुम्ही निर्णायक आणि प्रभावीही ठरता. वरिष्ठ अधिकारी असतील, सरकारी अधिकारी असतील किंवा काही शक्तिशील व्यक्ती असतील ना, त्यांचाही तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमच्या बोलण्यात आणि कृतीत एक लीडरशिप झळकू लागते. एक वेगळाच आत्मविश्वास आणि वजन येतं. करिअरमध्ये प्रगती किंवा प्रमोशन्स किंवा मग प्रतिष्ठा वाढवणारी अशी संधीही मिळते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल ना, तर नवीन प्रकल्प सुरू करणे किंवा मार्केटमध्ये विस्तार करणे किंवा जुना तोटा भरून काढणे पण शक्य होते. आणि जर आपण नोकरी करत असाल ना, तर अधिक जबाबदारी मिळते, पण त्याचबरोबर तुमचा सन्मानही वाढतो. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या संदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे? मंगळाच्या ऊर्जेमुळे कधीकधी राग आणि अधीरता किंवा ताण वाढू शकतो. त्यामुळे वरिष्ठांशी वाद हा टाळला पाहिजे. संवाद हा नेहमी तुम्ही नम्रच ठेवा. कामाच्या ओझ्यामुळे झोप, आरोग्य किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे ओव्हर कमिटमेंट असते ती तुम्ही टाळली पाहिजे. कमी पण अचूक काम करा. भावनेच्या भरात कोणाला अगदी जे शक्य नसेल असं वचन देऊ नका. दशमे मंगलः कीर्तिम ददाती राज्य संपदम च. बृहत जातकमध्येच असं सांगितलेलं आहे की मंगळ 10व्या भावात असला तरी कीर्ती, सत्ता आणि यश देतो, पण तुम्ही त्या ठिकाणी अहंकार हा टाळला पाहिजे. षष्ठम भावातनं होणारं गुरुचं गोचर काय करतं? तो भाव म्हणजे एक कर्माचं मैदानच आहे बघा. स्पर्धा आहे, आरोग्य आहे आणि शत्रूंवरती विजयी आहे. गुरु इथे येतो म्हणजे तो ज्ञान आणि विवेकाने तुम्हाला
अडचणीवर मात करण्यासाठी मदत करत असतो. याचे सकारात्मक परिणाम काय असतात, जसे की स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ काही परीक्षा तुम्ही देत असाल, व्यवसाय करत असाल किंवा राजकारण करत असाल ना, त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम यश मिळते 7:30 सुरू असली तरीसुद्धा. तुमच्या दैनिक जीवनशैलीत सुधारणा, शिस्त किंवा नियमितता येत असते. शत्रू किंवा विरोधक शांत होतात आणि तुमची छबी पण मजबूत होत असते. आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता आणि जबाबदारीही वाढत जाते. फक्त आरोग्याशी संबंधित काही सुधारणा गरजेच्या आहेत. विशेषतः तुम्हाला मानसिक शांतता ठेवणं फार गरजेचं आहे, कारण मंगळ एक प्रकारचा उद्वेग तयार करतो मनामध्ये. जर आपण विद्यार्थी असाल ना, तर हा काळ कठोर परिश्रमातूनच यश मिळवून देईल. आणि जर तुम्ही उद्योजक असाल ना, तर नव्या रणनीती आणि व्यवस्थापन कौशल्याने तुमचा व्यवसाय स्थिर होऊ शकेल. काळजी काय घ्यावी लागेल? कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे ब्रेक घेणं पण आवश्यक असतं. कधीकधी गुरु काय म्हणतो, तो म्हणतो तुम्ही जास्त आशावादी होताल तर चांगलं होईल, पण नेहमी वास्तवावर पण लक्ष ठेवलं पाहिजे ना. स्पर्धा जिंकताना अहंकार नको, कारण विजय टिकवणं महत्त्वाचं असतं. षष्ठे गुरुणा शत्रवो नश्चयन्ति ऋणम नाशम गच्छति. फलदीपिकामध्ये हे सांगितलेलं आहे की गुरु 6व्या भावात असेल ना, तर शत्रूंचा पराभव, कर्ज निवारण आणि कर्मफळाचे संरक्षण करतो. मित्रांनो, 18 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतच हे गुरुचं गोचर असेल. या गोचरीमध्ये शनीचा पण तिथे सहभाग आहे, कारण की शनी आणि गुरु नवम पंचम योगात असते आणि शनी इथे धनभावातून गोचर करतो. आणि हा भाव म्हणजे काय सांगतो? धन, वाणी, कुटुंब आणि जीवनातील स्थैर्य. शनी इथे येतो म्हणजे काय सांगत आलेलं आहे तुम्हाला? शिस्त आणि संयम हीच तुमची शक्ती आहे. या शनीचे सकारात्मक परिणाम पण होतील. कसे होतील? की जसे की आर्थिक नियोजन, बचत आणि स्थैर्याचा काळ तो सुरुवात करून देत असतो. सध्या तो वक्री आहे, त्यामुळे त्याचे काही विपरीत परिणाम तुम्हाला जाणवत असतीलच. संपत्ती तो हळूहळू पण टिकवणारी वाढवून देत असतो. त्याच्या बोलण्यामध्ये खोली असते, एक जबाबदारी असते आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यात प्रगल्भताही असते. अशी व्यक्ती कुंभ राशीची ही जबाबदारी वाढवून घेणारी असते, पण त्या जबाबदारीच्या मागे सूक्ष्मात कुठंतरी त्यांना आदर मिळतो. पारिवारिक जबाबदाऱ्या त्यांना पेलण्याची सवय लागलेलीच आहे आणि ती गेले 5 वर्षात त्यांना शनीनेच शिकवलेली आहे. घर, जमीन, प्रॉपर्टी किंवा दीर्घकालीन गुंतवणूक यातून त्यांना मात्र लाभ होईल. बोलताना कठोर शब्द वापरू नये आणि खर्चावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं. भावनिक खर्च हा टाळला पाहिजे. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबतीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करून घ्या. द्वितीय शनीनाम वित्तम स्थिरम वाणी संयमेन शोभते. शनी द्वितीय भावात असला की धन स्थिर होते, पण संयम आणि मृदू वाणी ही आवश्यक असते. आर्थिक स्थितीचा जर विचार केला कुंभ राशीच्या बाबतीत, तर हा काळ की नाही कमाई कमी करून देईल, पण ती टिकणारी आहे. तुम्ही जे कमवलं ते दीर्घकाळासाठी टिकेल. गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे काय होतं, दीर्घकालीन संपत्ती किंवा सेव्हिंग्ज आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक जी असते ना, ती एक योग्य ठरते. आणि मंगळ 10व्या भावातून गोचर करत असल्यामुळे काय होतं की आर्थिक लाभ मिळतात, पण तेही कामामधून, लॉटरी किंवा सट्ट्यामधून अजिबात नाही. काय टाळलं पाहिजे तुम्ही? भावनिक खरेदी, जोखमीच्या गुंतवणुका आणि कर्जावरती मोठे निर्णय हे कुंभ राशीने टाळले पाहिजेत. कुंभ राशीसाठी एक आर्थिक मंत्र काय असेल? संयम आणि नियोजन म्हणजेच स्थैर्य असतं. हा कुंभ राशीसाठी एक आर्थिक मंत्र समजा. करिअर आणि व्यवसायाचा जर विचार केला ना, तर काय होतं की मंगळामुळे तुम्ही नेतृत्व दाखवताल, कारण दशम भावातून तो गोचर करतो आहे. गुरुमुळे तुम्ही रणनीती आखून घेताल, व्यवस्थित आखून घेताल आणि शनीमुळे तुम्ही ती योजनाही अचूक पार पाडताल. मग नोकरी करणाऱ्यांना काय होतं? प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी यामुळे येते. व्यावसायिकांसाठी डेव्हलपमेंट करण्याची पण संधी येते आणि नवीन क्लायंट्स जोडले जातात आणि त्यातून मग मोठे आर्थिक लाभही होतात. संशोधन, तांत्रिक क्षेत्र, प्रशासन, पब्लिक सर्व्हिस या सर्व क्षेत्रांमध्ये जे काम करतात ना, त्यांना मंगळ आणि गुरुमुळे
थोडासा दिलासा मिळेल आणि त्यातून फायदा पण होईल. फक्त नम्रता बोलण्यामध्ये ठेवा. नाती, विवाह आणि कौटुंबिक जीवनावर ह्याचा परिणाम कसा होतो? हा कुटुंब भावातून गोचर करणारा शनी यासाठी तो काय सांगतो की शांतता राखणे गरजेचं आहे. कुटुंबातील काही काळ हा तणावात येईल, पण तो नंतर शांत होऊन जाईल. षष्ठम भावात गुरु असल्याने जोडीदाराच्या आरोग्याबाबतीत थोडी काळजी आवश्यक असतेच. आणि दशम भावातून मंगळ जात असल्याने कामाचा ताण हा नात्यांवरती प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी घर आणि कामाचे ठिकाण ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात संवाद, आदर आणि संयम पण गरजेचा आहे. वाणी आणि वेळ फार महत्त्वाचे आहेत. या दोन्हीचं नियंत्रण नात्यांना स्थैर्य देतं. आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर शनी तुम्हाला शिस्त देतो आहे, दिली पण आहे, पण गुरु थोडा ताण वाढवेल. जसे की पचनसंस्था, रक्तदाब आणि झोप याकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. त्यामुळे नियमित व्यायाम किंवा आपल्या डॉक्टरांनी सुचवलेले जे काही दिनचर्या असते ती करणं फार गरजेचं असतं. कुंभ राशीसाठी काय असेल एक आरोग्य मंत्र? शरीराचं श्रम आणि मनाची शांती दोन्हीचा तुम्ही समतोल राखला पाहिजे, अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये. आध्यात्मिक आणि मानसिक विकासाचा जर विचार केला ना तर हा काळ आत्मशिस्तीचा आणि कर्मसिद्धीचाच आहे. कारण की धनभावातला शनी संयम शिकवतो, मी जे आधीही सांगितलं. षष्ठातून जाणारा गोचरचा गुरु हा कर्तव्य हेच साधन तुम्हाला वेळोवेळी सांगतो आहे. आणि मंगळ दशम भावातून जातोय म्हणजे तो काय सांगतोय तुम्हाला? कर्म म्हणजेच तुमची उपासना आहे अशी तो प्रेरणा देतो. त्यामुळे ध्यान, प्रार्थना, उपासना, स्वाध्याय आणि आत्मविकासासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. जेव्हा थकवा वाटेल ना तेव्हा शांततेत थोडा वेळ घालवा. शनी त्यातून तुम्हाला शहाणपण देईल, पण गडबड करू नका. कुंभ राशीचा हा काळ मित्रांनो आत्मशक्तीचा एक आरसाच आहे. जे आत घडतंय तेच बाहेर झळकणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनो हा काळ तुम्हाला कठोर परिश्रमाची परीक्षा देतोय आणि देईल, पण त्याचवेळी तुमचं सामर्थ्य जगासमोर आणणार आहे. तुमचं मौन तुमची ताकद एक तयार करेल. तुमचं संयम तुमचं ओळखपत्र बनेल बरं का. आणि तुमचं काम हेच तुमचं उत्तर बनेल. ठीक आहे, ग्रह बदलतात, उद्याही बदलणार आहे, पण जे व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतात ना तेच एखादा काळ बदलण्याची क्षमताही ठेवतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनो संयम, कर्म आणि प्रतिष्ठेचा कालखंड हा तुमच्यासाठी सुरू झालेला आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मी जाता जाता तेच सांगतो की हा काळ फक्त जेमतेम 45 दिवसांसाठीच आहे. पुन्हा गुरु मिथुन राशीमध्ये वक्री होऊन परत येईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.